ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। आपल्याला पण वाटत असेल की बाबा आपण किती, माझ्या मते 11 वाजता सुरू झाली, तर आपण त्यांना भरपूर वेळ झाला आपण इथे बसलो. काही जणांना चुळबुळ असेल, काही जण उठून गेले, पण त्यांना हे कळायला पाहिजे की जर आपण इथे जास्तीत जास्त जेवढाही वेळ असेल, जेवढे आपण 4 तास दिले, 3 तास दिले, जेवढा वेळ आपण इथे बसलात ते वायफळ जाणार नाही. तुम्ही इथे बसलात, एकाग्रतेने सर्व काही मुद्दे ऐकलात, त्याचं श्रवण केलात आणि हे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या तुमची जी पुढची पिढी आहे त्याच्याकरिता एक योग्य दिशा ठरवण्यासाठी. माझं म्हणणं याच्यावर हे आहे बघा, की तुम्ही ऐका का एकच गोष्ट. धोंडे सरांनी आपल्याला सविस्तर सगळं काही सांगितलं की कशा प्रकारे जनगणना करावी, कशा आपल्याला नेमकं काय म्हणून लिहावं, वीरशैव लिंगायत सर्व काही माहिती धोंडे सरांनी सांगितली. अनेक शिवाचार्यांनी आपल्याला सांगितलं की बाबा एकच गोष्ट 2-2दा 3-3दा का म्हणा. याचं काही जणांना वाटत असं, तुम्हाला सांगतो, एखादा ढ विद्यार्थी आहे, काय एखादा ढ विद्यार्थी आहे, त्याला काही येत नाही, त्याला बोलता येत नाही, काही करता येत नाही. पहिलीचा विद्यार्थी 10वी मध्ये जाऊन बसला, त्याला काही येत नाही, पण तरी शिक्षक आल्याबरोबर काय होते, जर इंग्रजी शाळा असली तर गुड मॉर्निंग म्हणतो, मराठी शाळा असली सुप्रभात म्हणतं का नाही. पहिला पिरियड झाला, शिक्षक निघून येतो, दुसरा येतो, मग पुन्हा तेच काय सुप्रभात म्हणतो का नाही. तिसऱ्या पिरियड आला, सुप्रभात म्हणतो का नाही. तर शिको नाही शिको, त्याच्या मनामध्ये एक गोष्ट असते, काय शिक्षक आलं काय म्हणायचं सुप्रभात. आता बघा एकच गोष्ट सगळ्यांनी म्हणलं, आता तुमच्या डोक्यामध्ये पक्क बसलं का किती जणांच्या बसला हात वर करावर. आता जे एकदाच ऐकून गेलेत, गाडी चालत असताना गाडीचा टेन्शन मध्ये विसरून जाते. तुम्ही इथं बसलात त्याचा फायदा. आणि याच्या आधी आपण सगळं काही स्वस्वार्थासाठी केलं, स्वतःसाठी केलं, आपल्या कुटुंबासाठी केलं. पण आता ही काळाची गरज आहे, आपल्या समाजाला आपली गरज आहे. जिथे आपली गरज आहे तिथे आपण खंबीररित्या थांबलं पाहिजे. जे आता आपण केलं ते आपल्या कुटुंबासाठी केलं, पण आता आपल्याला समाजाकरिता काहीतरी करावं लागेल, समाजाला काहीतरी द्यावं लागेल. आणि जर आपण एकमेकांमध्ये वादत बसलो, जर आपण एकमेकांमध्ये भांडत बसलो, तर हे पुढच्या भविष्यासाठी बरोबर नाही. तुम्हाला गोष्ट माहित आहे का, 2 बोक्याची आणि 1 माकडाची, माहित आहे का गोष्ट. भांडण असतंय दोघांचं आणि लोणी खाऊन निघतंय माकड, निघतं का नाही. तर बघा, आपल्याला सगळं काही माहिती आहे, पण तरी आपण कुठेतरी चुकतो, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. अनेक महानुभावांनी हे आपल्याला सांगितलं, पण तरी आपल्याला लक्षात बसत नाही. त्याचं कारण जर काय असेल तर आपला कुठे विवेक क्षीण झालेला असेल. तर आपल्या विवेकामध्ये वृद्धी करण्याकरिता महान अनुभव आहेत, महान आचार्य आहेत, त्यांच्या सल्ल्याने आपल्याला पुढे घेतलं पाहिजे. धोंडे सरांनी अनेक शिवाचार्यांनी गोष्ट सांगितली की बाबा, जनगणनेमध्ये 7व्या रखान्यामध्येच आपली नोंद करावी. आणि मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की जनगणनेमध्ये वीरशैव लिंगायत किंवा लिंगायत लिहून तुमची उपजात ती कुठलीही असेल, गोष्टी वगैरे इत्यादी जीही तुमची उपजात असेल ते लिहा. का, कारण आपण बघितलं, मी तुम्हाला सांगितलं की भांडण देवाचं असते, तिसरं गुन्हे खाऊन निघतो. जे दुसरे आहेत त्यांना काही करायचं नाही, पण आता आपल्याला आपल्या समाजाकरिता जरी तुमच्यामधला एक जरी व्यक्ती तशा प्रकारे केलं नाही,
तर ते कुठं ना कुठं पुढे जाऊन आपल्याला एक ठेस येणार आहे. रस्त्यामध्ये जात असताना हा रस्ता एकदम बरोबर पाहिजे. जर तुमच्यामधला एकही व्यक्ती सुयोगीरित्याने ज्या प्रकारे सरांनी सांगितलं त्या प्रकारे केला नाही तर कुठं ना कुठे आपल्या समाजाला ही अडचण, या अडचणीला सामोरी जावं लागणार. आणि म्हणून मी सर्वांना आवाहन करू इच्छितो, सर्वांना सांगू इच्छितो की जो आता आपण निर्णय घेताल ते पुढच्या काळामध्ये सुयोगी ठरेल अशा प्रकारे निर्णय घ्या. आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कुठलीही अडचण होऊ नये या प्रकारे निर्णय घ्या. कारण वर्तमान ही भविष्याची वेळ आहे. आपण जर वर्तमान चांगलं ठेवलं तर भविष्यामध्ये आपल्याला अडचण येणार नाही. धोंडी सरांनी आणि अनेक शिवाचार्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याच प्रकारे आपण येणाऱ्या जनगणनेमध्ये त्याच प्रकारे करावं एवढीच राष्ट्रसंघाच्या चरणी घडलेली सेवा समर्पित करून तुमच्या विराजमान असलेल्या त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री प्रभूला कोटी कोटी वंदन समर्पित करतो. ओम शांती शांती.